महाड औद्योगिक वसाहतीमधील नामांकित अशा पिडिलाइट कंपनीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना नुकतीच घडली आहे. कंपनीत इलेक्ट्रिशियनचं काम करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचा विजेचा भीषण धक्का लागून जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे औद्योगिक पट्ट्यात कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कंपनी व्यवस्थापनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार आलम हरून खान वय वर्ष 25, मूळ राहणार चंपारण, बिहार, हा तरुण सध्या महाडमधील आदर्शनगर बिरवाडी इथं वास्तव्यास होता. सोमवारी 16 मार्च रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास देशमुख कांबळे येथील पिडिलाइट कंपनीत तो आपले इलेक्ट्रिशियनचे काम करत होता. काम सुरू असतानाच त्याला विजेचा हाय व्होल्टेज धक्का बसला आणि तो खाली कोसळला. घटनेनंतर तात्काळ आलम खानला महाड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रात्री साधारण 8:30च्या दरम्यान डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. एका तरुण कामगाराचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं महाड MIDC परिसरात खळबळ उडाली आहे. पिडिलाइट सारख्या मोठ्या कंपनीत कामगारांच्या सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेतली जाते का? इलेक्ट्रिशियनचं काम करताना आवश्यक ती खबरदारी का घेतली गेली नाही? असे अनेक गंभीर प्रश्न त्यामुळे उपस्थित केले जात आहेत. या घटनेची माहिती सागीर हमीद खान यांनी दिल्यानंतर महाड MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 04/2026 BNSS 194 अन्वये नोंद करण्यात आली आहे. महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या मृत्यूला नक्की जबाबदार कोण हे आता लवकरच स्पष्ट होईल. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड.